आज रानात जायला नव्हतो, खरं जी माणसं रानात होती त्यांना जेवण घेऊन मला जायचं होतं. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका भूषण. मग जेवण घेऊन गाडीवरनं मी आलो रानात. इथं रोजच्यासारखं बैल निवांतच होती आणि बाहेरच सोयाबीन आणि भुईमुगाच्या शेंगा पण वाळत घातलेल्या. मग तसंच जरा मुक्त गोट्यात जाऊन आलो, पण इथं गायी निवांत बसलेल्या आणि साईडलाच म्हशी पण गडद होत्या. आता मी ही बारडी घेऊन गेलो मिरच्या तोडाय. मग जाऊन या रानातल्या सगळ्या मिरच्या तोडून घेतल्या, कारण आता या रानात सरी काढायची होती. खाली तोवर दादानं सरी काढायला चालू केली. मग आम्ही मिरच्या तोडून घेऊन आलो, तोवर तिथं बकरी चराय आलीत. बकरी चारा बघून लागलीत पळायला आणि घुसलीत सरळ रानात आणि पाडला बुकना. मग थोड्या मिरच्या घेऊन आम्ही आलो घरी. आता मला जायचं होतं पाणी आणि जेवण घेऊन दुसऱ्या रानात, कारण तिथं चालू होती भांगलन. आता ही पाण्याची घागर अडकून घेतली. आता खावा फावं म्हटलं, त्याचं टोपण अडकून बसलं. तसंच असू दे म्हटलं आणि घेऊन गेलो रानात. तिथं जाऊन कसतरी टेस्टरनं टोपण काढून घेतलं, तोवर तिथं भांगलन चालू होती. आता मम्मीनं माळवं काढून ठेवलेलं ते घेऊन मी आलो घरला आणि आम्हाला जायचं होतं कोल्हापूर बँकेच्या कामासाठी. मग निघालो आम्ही गाडी घेऊन कोल्हापूरला. कोल्हापुरातली बारमाही गर्दी बघत आम्ही आलो बँकेत जाऊन सगळं काम आवरून घेतलं आणि मग आलो आम्ही असं लिफ्टनं खाली आणि आम्ही आलो परत गावाला. आता दिवसभर वेळही गेलता आणि म्हणून संध्याकाळी लायब्ररीत जाऊन तासभर अभ्यास करून घेतला आणि आजचा दिवस सपविला.